भाजपची सत्ता केंद्रात असताना पॅरलली ती एक विरोधकांचा कणा मानली जात होती, कारण कुठेतरी त्यांनी भाजपला रोखलेलं होतं सातत्याने. परंतु आता या पराभवानंतर कुठेतरी शक्ती क्षीण होत चालली आहे का इंडिया आघाडीची, आणि त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव किंवा एकजुटीचा अभाव याच्यावरती प्रश्न जे वारंवार उपस्थित केले जातात, त्यावर तुम्ही काय म्हणाल? त्याच्यामध्ये तुम्ही केंद्रामधले प्रश्न आणि राज्यातले प्रश्न याला दोन्ही घेऊन दोन मुद्दे मांडले. तर निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व टिकवणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं पहिलेपासूनच लोकसभेसाठी आघाडी आहे हे कितीतरी वेळा इंडिया आघाडीने जे आहे ते स्पष्ट केलेलं होतं. दुसरं, आपण जे महिला आरक्षणाच्या नावाने जे डिलिमिटेशन बिल आणलेलं होतं आणि कसं परिसीमन डिलिमिटेशन कसं आसाममध्ये केलं, म्हणजे दोन मतदारसंघाच्या मध्ये एक वेगळाच मतदारसंघ, अशा वेगळ्या विचित्र पद्धतीने जे डिलिमिटेशन निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आसाममध्ये केलेलं आपण पाहिलेलं आहे, ते हाणून पाडलं. त्याच्यामध्ये एकजूट आपण पाहिली आहे. तसं पाहिलं तर राज्य स्तरावरचे प्रश्न जे आहे, मुद्दे जे आहेत ते वेगळे असतात. केंद्र स्तरावरचे प्रश्न, केंद्र स्तरावरचे मुद्दे हे वेगळे असतात. आणि ज्या पद्धतीनं ज्यानंतर स्टॅलिन हारले किंवा ममताजी हरवल्या गेला, तर याच्या संदर्भात चर्चा ज्या आहे त्या इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या एक दुसऱ्याशी झालेल्या आहे. इथे फार मोठा संकेत आहे की इंडिया आघाडी एक आहे आणि त्यामुळे एवढं काही वाईट वाटून घेण्याचे कारण नाही आणि हुरळून जाण्याचे कारण नाही. वाईट वाटून घेण्याचा मुद्दा नाही अतुलजी. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की प्रादेशिक पक्षांची महत्वाकांक्षा आणि प्रादेशिक शत्रुत्व हे कुठेतरी दरवेळेला राज्यांच्या निवडणुकांच्या वेळी आड येतं का, आणि त्याचा फायदा भाजपला होतोय का? की आता भाजप केंद्रामध्ये आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिसतं. पण 2023 मध्येच नड्डाजींनी म्हटलं होतं की याच्यानंतर 2024च्या नंतर जे प्रादेशिक पक्ष आहे ते तुम्हाला दिसणार नाही. आणि तशा पद्धतीने आपण अकाली दलापासून, शिवसेनेपासून, आता जेडीयू आहे, असे अनेक पक्ष, AIDMK आहे, असे अनेक पक्ष जे आहे ते गिळंकृत करून संपवण्याचं काम जे आहे ते भाजप करतायत. आता सध्या त्यांच्या टार्गेटवर आप आहे. मी तर असं करून आलो, महाराष्ट्रामध्ये दोन प्रादेशिक पक्षांचे खासदार जे आहेत, जवळजवळ 13-14 खासदार ते उचलून घेण्याचा प्रयत्न जो आहे किंवा ते ऑपरेशन काय आहे, ते ऑपरेशन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे जे आपण पाहतो आहे की आता पंजाबमध्ये 40 ते 50 आमदार जे आहे आपचे, ते राघव चड्डाच्या माध्यमातून बीजेपीकडे जाण्याची शक्यता जी आहे ती पण वर्तवला जाते. ते ऑपरेशन सुरू आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे या लोकशाहीसाठी घातक आहे, मारक आहे. आणि हे त्याच तत्वाला आहे की अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की मी चिमटी से भी छूना नहीं चाहूंगा. हे चिमटीने फार चिमटाच घेऊन फिरून आले देशभरात. आणि हा विजय तसा पाहिला तर ज्ञानेश कुमारांचा आहे. ज्ञानेश कुमार झाले पाहिजे मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे. बर, चांगला संदेश जाईल. केशवजी, हा आरोप आज संजय राऊतांनी पण केलेला आहे की आज तुम्ही ऐकलं असेल की ज्ञानेश कुमारांनी नोबेल त्यांना दिलं पाहिजे.